मनातलं कोणाजवळ तरी बोललं पाहिजे, कोणाला तरी सांगितलं पाहिजे. जीवन कोणाचंही असो महाराज, ते पुरुषाचं असो की स्त्रीचं, आपल्या मनातली गोष्ट कोणाजवळ तरी बोलून दाखवली पाहिजे. आणि ते बोलून दाखवण्याकरता कुठलं तरी जगामध्ये हक्काचं स्थान आपण निर्माण केलेलं असलं पाहिजे. एखादा असा जिवलक मित्र माणसाला पाहिजे जो आपण सांगितलेलं पाप सुद्धा लोकांना सांगणार नाही. माझ्याकडे हे पाप आहे हे ज्याला आपण सांगतो आहे ना, तो त्या पापाचं भांडवल करणार नाही, असा सुद्धा एखादा मित्र हवा. त्यानं म्हणावं तुझ्याकडे ते पाप आहे ना, अरे प्रार्थना करू तुझ्या पापाकरता तू आणि मी, की भगवंतांनी तुझ्याकडचं हे पाप निवृत्त करावं, तुझी घाणरडी सवय बदलून सद्विचारामध्ये तुझा विवेक तुझ्या बुद्धीमध्ये नांदावा. असं एखादा तरी मित्र पाहिजे महाराज. एखादी मैत्रीण अशी पाहिजे स्त्रीला का जिच्याजवळ आपण आपल्या मनातलं काहीतरी बोलून दाखवू शकतो. आपल्याला सुद्धा एखादा मित्र तसा पाहिजे, त्याची गरज आहे. नशीब तर भगवान परमात्म्याचं कृष्ण अवतारामध्ये आहे. देवा तू किती नशीबवान आहे रे, तुला अर्जुनासारखा मित्र मिळाला. तू किती नशीबवान आहे देवा. असू दे ना, तो घरचा फकीर असेल रे सुदामा, त्याच्या घरी खायला नसेल, पण देवा 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण 14 विद्या 64 कलांचा संदीपनी ऋषींच्या आश्रमात तुलाही जमत नव्हता तितका अभ्यास तुझ्याकडून करून घेणारा सुदामा होता रे देवा, म्हणून तुझा अभ्यास झाला. असा एक जीवलक सोयरा देवा. कृष्णस्या सखा कशीत, मित्रापेक्षा असा सखा जीवनात जोडल्या गेला पाहिजे की विरक्त इंद्रियार्थेषु प्रशांत आत्मा जितेंद्रिया. ज्यानं स्वतःची इंद्रिय जिंकली, विजय मिळवला इंद्रियांवर, स्वच्छंदी विहार करतोय भगवंताच्या दिशेनं, असा एखादा तरी मित्र जीवनात असला पाहिजे. लोक कोणाबरोबरही मैत्री करतात याचीच भली मोठी खंत आहे. माझी विनंती आहे, कोणालाही माणसाने मित्र बनवू नये. अरे एका वर्षात 50-60 मित्र जोडणं, फारच लिमिट वाढत गेली तर 5000 पर्यंत मित्र जोडणं हे फेसबुकची कमाल असू शकते. पण मिळवलेला मित्र 50 वर्ष टिकवणं हे फक्त विचाराचीच कमाल असू शकते. एका वर्षात 5000 मित्र करेल फेसबुक, पण मिळवलेला मित्र 50 वर्ष टिकवण्याकरता. लोकांना आवडणारा चेहरा, याहो तुमचा फोटो काढायचा आहे, थांबा थांबा मला जरा आरशाकडे पाहू द्या. आरशात पहिलं फोटो काढण्याकरता तयार करणारा कॅमेरामनला आवडणारा चेहरा बनवायला 1 मिनिट लागतो महाराज. पण उद्धार होण्याकरता बनवलेला चेहरा व आयुष्य खर्च करावं लागतं, आयुष्य दान करावं लागतं. देह समर्पिजे देवा भार, काहीच ओझं घेऊन चालावं लागत नाही. समर्पणाची भूमिका लागते, स्वच्छंदी विहार लागतो भगवंताच्या साधनेमध्ये. त्याच्याकरता तितकाच चांगला जोडीदार भेटला पाहिजे. आपण फार मैत्री निभावतो इथे का एखाद्या दारुड्याच्या वाढदिवसामध्ये सुद्धा आपण बिअरच्या बाटल्या उडवायला त्याच्या पार्टीला जातो. माझा प्रश्न आहे का रे, भल्या माणसा दारुड्याच्या वाढदिवसाला बिअरच्या बाटल्या उडवायला त्याच्या वाढदिवसाला जातो. तुझ्या आईची जन्मतारीख माहितीये का रे बाळा तुला? माहिती? जिनं मांस दिलं, जिनं हाडं दिले, जिनं रुधिर म्हणजे रक्त दिलं, त्या आईची जन्मतारीख माहित नाही भल्या माणसा तुला. तुला एखादा मित्र असा भेटला रे तुझ्या आयुष्यात की तुला तो म्हणेल तुझ्या आईचा वाढदिवस कधी चला पण एखादं ज्ञानेश्वरीचं पारायण करू? भेटला हो तुम्हाला एखादा? सांगावं मला, द्यावं त्याचं नाव. एक जरी भेटला ना, एक तरी आपण त्याच्या चरणावरती मस्तक टेकू महाराज. एक सुद्धा नाही. या महाराज, आपली अधोगती व्हावी असं वाटणारी जगामध्ये अनेक माणसं आहेत महाराज, पण तुमचा उद्धार व्हावा, तुमचं भलं व्हावं, तुमचं कल्याण व्हावं असं एक सुद्धा नाही. आमची आजी मंगेश महाराज आता मार्च महिन्यात आमच्या आजी वारल्या. 104 वर्षाचं वय होतं माझ्या आजीचं. मी प्रामाणिकपणानं सांगतोय, माझ्या आजीनं मला आतापर्यंत, माझं वय 30 वर्षाचं आहे आता, आतापर्यंत चुलीपर्यंत माझ्या आजीने कोणाला येऊ दिलं नाही महाराज. बिना माळ करायला सांगतोय. ज्याच्या गळ्यात माळ नाही त्याला आमची आजी चुल्याजवळ कधी आणायची नाही. आमची आजी म्हणायची, मैत्री घराच्या बाहेर चुल्याजवळ कधी मित्र आणू नये.
त्याच्या गळ्यात माळ नाही, त्याला काय चूल दाखवायची आपली? अरे ज्याला आपल्या बाईकडे पाहायची अक्कल नाही, ज्याला आपल्या खिशातल्या धनाकडे पाहायची अक्कल नाही, त्याच्याबरोबर लोक मैत्री करतात, ही या जगातली शोकांतिका आहे. होते जिवाजी म्हणून वाचले शिवाजी. बलिदान करणारा एक एक मित्र, आपल्या गैरहजेरीत आपल्या आईला हॉस्पिटलमध्ये दाखल करणारा एक जोडा, एक आपल्या गैरहजेरीत आपल्या बायकोला तिची माय म्हणून काही कमी आहे का वहिनी हे विचारून गाडीवर बसून तिला हॉस्पिटलला घेऊन जाणार एखादा तरी मित्र जोडा आयुष्यात. पण तो माळकरी असावा, तो वारकरी असावा, तो ज्ञानेश्वरीचं पारायण करणारा असावा, तो तुकोबारांच्या गाथ्याचं चिंतन करणारा असावा. माफी मागून बोलतो, तो घरचा भिकारी असला तरी चालेल. मैत्रीमध्ये पैसा अडवा येत नाही, मैत्रीमध्ये प्रेम प्रेम लागतं, प्रेम. एखादा तरी मित्र असावा महाराज. सगळ्यांनाच होते हो मित्र, सगळ्यांनाच होते. आणि ते मित्रत्व असावं. ज्ञानोबाऱ्यांना मित्र या जगात कोणी मिळत नव्हतं, कोणी मैत्रीच करायला तयार नव्हतं महाराज. ज्ञानोबाऱ्यांकडे लोक पाहायचे तर विटाळ समजायचे. ज्ञानोबारींचं चरित्र वाचायला लागल्यानंतर एक प्रसंग असा पाहायला मिळाला. एका दिवशी ज्ञानोबाऱ्यांनी मुक्ताबाईला खेळणं आणून दिलं आणि ते खेळणं मुक्ताबाई खेळायला लागल्या. त्या खेळण्याला मुक्ताबाईचा हात लागला आणि ते खेळणं एक समोरचं पोरग खेळत पाहत 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 आलं. मुक्ताबाईने हातातलं खेळणं त्या पोराला देऊन टाकलं. मुक्ताबाईचा हात लागलेलं खेळणं त्या पोराच्या आईने पाहिलं आणि ते इंद्रायणीत फेकून दिलं. म्हणजे ज्या हाताचा स्पर्श सुद्धा लोक विटाळ मानत होते, अन्नाच्या जागेवर गटागटा इंद्रायणीचं पाणी पाजून ज्या आळंदीत सिद्धबेटा झोपावं लागलं, त्या ज्ञानोबाऱ्यांबरोबर कोणीच मैत्रत्व करायला तयार नव्हतं, कोणीच नाही. पण तरीही ज्ञानोबारे म्हटले कोणीतरी पाहिजे ना हो सुख दुःख सांगायला, कोणी तर पाहिजे. मग ज्ञानोबारीने एक मैत्रीण केली. त्या मैत्रिणी बरोबरचा ज्ञानोबारायचा संवाद वाचला की असं वाटतं ज्ञानोबाऱ्यांनी हिला सुखही सांगितलं आणि हिला दुःखही सांगितलं. अगोदर आपण ज्ञानोबाऱ्यांनी सांगितलेलं सुख बघू. किती सुंदर सुख सांगितलं ज्ञानोबाऱ्यांनी आपल्या मैत्रिणीला. ज्ञानोबाराय बोलतात, काय म्हणतात माऊली?